आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। संजय लाखे पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे 4 संघटक जाहीर। नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हा प्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा। शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। विदर्भ दौरा करून राज ठाकरे मुंबईमध्ये दाखल। विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरेंकडून जागांसाठी उमेदवारांची चाचपणी। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 55 जागांवर भाजप उमेदवार देणार। आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। येत्या 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यामधलं मतदान। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रात्री पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये बैठक। प्रचारामध्ये मुद्दे आणि प्रचारासभांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काश्मीरमध्ये 2 तर जम्मूमध्ये मोदी 8 ते 10 सभा घेणार। कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपची 100 कोटींची ऑफर मी नाकारली। काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांचा दावा। ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढेन, गौडा यांचा इशारा। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपकडून दहीहंडीचं आयोजन। लालबाग शिवडी परिसरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजी। लालबागमध्ये भाजपकडून बदल घडवणाऱ्या मराठमोळ्यात दहीहंडीचं आयोजन। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्य सरकारकडे मागणी। लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन।